देशातील सगळ्यात मोठ्या वाढवण बंदराजवळ आणखी एक शहर वसवण्याचं नियोजन करण्यात आलंय। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने 107 गावातील 512 चौरस किलोमीटर क्षेत्राचा विकास केंद्रामध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव तयार केलाय। या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास वाढवण जवळच आणखी एक मुंबई वसू शकते। बंदरामुळे भविष्यात वाढवण आणि पालघरच्या विकासात झपाट्यानं वाढ होणार आहे। ही बाब लक्षात घेऊन इथे अनेक सुविधा विकसित करणं आवश्यक आहे आणि त्यानुसारच आराखडा आखण्यात येतोय। तर वाढवण बंदर हे सुद्धा अर्थातच जागतिक स्तरावरचं हे बंदर असणार आहे आणि त्या अनुषंगानं या संपूर्ण परिसरामध्ये नवीन मुंबई जी आहे ती एक वसवली जाईल का असंही म्हटलं जाते। त्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत। अधिक माहिती घेऊयात। मनोज सातवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनोज, काय अधिक माहिती? प्रज्ञा, देशातलं सर्वात मोठं बंदर म्हणून वाढवण बंदराची आता कामाला सुरुवात होत आहे आणि त्यातच आता सरकारकडून या नव्या मुंबईची घोषणा करण्यात आलेली आहे। त्यामुळं पालघर जिल्हा जो मुंबईपासून काही अंतरावर असला तरी त्याचा विकासापासून कोसो दूर होता, त्या पालघर जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी शासनाचे हे प्रयत्न आहेत। त्यामुळं वाढवण बंदराच्या शेजारी असलेले जे इतर गाव आहेत त्यांचा विकास करण्याचा शासनाचा विचार आहे आणि त्या दृष्टीने शासनाकडून टाकलेलं हे पाऊल आहे। आणि या नवीन धोरणामुळे पुन्हा नवीन एक मुंबई तयार होणार आहे। पालघर जिल्ह्यामध्ये या घोषणेमुळे नवीनच आणखी वेगवेगळे प्रकल्प येणार आहेत। शिवाय नवीन विमानतळ देखील पालघर जिल्ह्यात प्रस्तावित आहे। एकंदरीत पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी येणारे हे नवीन प्रोजेक्ट आहेत, त्यामुळे जिल्ह्याचा विकास होणार आहे। वाढवण बंदरासोबतच या ठिकाणी बुलेट ट्रेनचा एक स्थानक असणार आहे। मुंबई वडोदरा राष्ट्रीय महामार्ग आहे। त्याचप्रमाणे जो मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग होता त्याचा विकास होऊन दिल्ली ते डायरेक्ट मुंबई असा मोठा महामार्ग झालेला आहे। एकंदरीत मुंबई पासूनच जवळ असलेल्या या पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी नवीन मुंबईचा जो प्रस्ताव आहे त्यामुळं जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे आणि या निर्णयाचं स्थानिकांकडून स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर अर्थातच याचा फायदा जो आहे तो या संपूर्ण परिसरातल्या नागरिकांना होणार आहे आणि वाढवण बंदराजवळच एक नवीन शहर वसवलं जाईल, ज्याचा येत्या काळामध्ये मोठा फायदा होईल। विकासात्मक दृष्टीने पावलं उचलली जातील असं म्हटलं जाते।